माझा हा मेसेज खास करून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे फक्त पुरुषांसाठी हा माझा मेसेज आहे. तर ती आहे म्हणून तुमचं घर चालतंय. ती आहे म्हणून तुमच्या घरातले सगळे जेवढे काही मेंबर आहेत ते सगळे मेंबर व्यवस्थित राहू शकतात. ती आहे म्हणूनच तुम्ही आज इथपर्यंत आहात आणि ती म्हणजे कोण? तर घरातली गृहिणी. कारण घरातली गृहिणी जर सदृढ असेल, घरातली गृहिणी जर व्यवस्थित असेल, ती तर ती तुमच्या घरातल्या प्रत्येक संकटाला असो, प्रत्येक सणासुदीला असो किंवा प्रत्येक गोष्टीला ती व्यवस्थित असं तोंड देऊ शकते. म्हणूनच आजकाल जे जगामध्ये चालू आहे, भरपूर साऱ्या आपण घटना बघतोय, की स्त्रीला दुय्यम जातीचा दर्जा दिला जातो. अजूनही भरपूर ठिकाणी स्त्री जरी तिच्या पायावर उभी असली, तरीसुद्धा तिला दुय्यम जातीचा दर्जा दिला जातो किंवा मग तिच्यावर अन्याय असा केला जातो. भरपूर ठिकाणच्या अशा घटना घडतायत. हुंड्यामुळे असो किंवा पैशामुळे असो, तिचा छळ केला जातोय, तिचा बळी घेतला जातोय. परंतु आदिशक्ती आदिमाया जशी स्त्री जशी देवीला तुम्ही मानतात. देवी जशी नवरात्र उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्रासाठी तुम्ही किती-किती गोष्टी करतात बरं. इतक्या दूर-दूर तुमची कुलदेवता असते, कुलस्वामिनी असते. तिला तुम्ही नमस्कार करायला जातात. तुम्ही उपवास करतात. कोणी-कोणी पुरुषसुद्धा मी बघितलंय 9 दिवस विदाऊट चप्पल असा उपवास करत असतात किंवा मग अन्न-पाण्याचा, पाणी तर नाही, परंतु अन्नाचा त्याग करत असतात. 9 दिवस नाही होत असेल तरी पण तुम्ही उपवास करत असतात. परंतु मी तरी म्हणेल मग ती पुरुषच नाही तर बाईची सुद्धा एक दुश्मन असते. मग ती घरातली सासू असो, जाऊ असो, नणंद असो, कोणीही असो. जर स्त्रीने स्त्रीचा एकमेकांचा छळ केला, स्त्रीनेच जर स्त्रीचा जर कधी स्त्रीवर अन्याय केला, तर तुम्ही किती उपवास करा, तुम्ही कितीही नवरात्राचे चांगले-चांगले तुम्ही दुर्गा पाठ सप्तशतीचे पारायण वाचा किंवा काहीही करा तुम्ही. परंतु त्याला काही महत्त्व राहणार नाही. तर तुम्ही जी तुमच्यासमोर जी स्त्री आहे, त्या स्त्रीला तुम्ही दर्जा द्या. त्या स्त्रीला तुम्ही कुठल्याही प्रकारचा तिच्यावर अन्याय होऊ देऊ नका. तिला व्यवस्थित रिस्पेक्ट द्या. हाच ह्यामागचा हेतू साध्य होऊन जाईल. नाहीतर तुम्ही कितीही मोठे-मोठे उपवास केले, देवीला साडी-चोळी चढवली, तर त्याला काही महत्त्व नाही. स्त्रीने स्त्रीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तिच्याविषयी कुठल्याही प्रकारचा तिरस्कार करू नका. यालाच तुमची नवरात्र सफल होऊन जाईल आणि हाच त्यामागचा उद्देश आहे, की जसा तुम्ही देवीचा सन्मान करतात, देवीला रिस्पेक्ट देतात, त्याचप्रकारे तुम्ही समोरच्या स्त्रीला रिस्पेक्ट द्या. नक्कीच तुम्हाला त्याचं फळसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचून येईल. हाच माझा एक विषय होता.